साखरपुड्याला जाणाऱ्या कुटुंबियांच्या कारला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे घडली। या अपघातात 6 जणांनी जीव गमावलाय। कार, दुचाकी आणि एसटी बस यांच्यात हा तिहेरी अपघात घडला। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे। दुचाकीवरील दोघांचाही या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आंबापिपरी येथील मूळ रहिवासी असलेलं महाजन कुटुंबीय सध्या गुजरातमधील व्यारा येथे स्थायिक होते। भाच्याचा साखरपुडा असल्याने ते कारने अंमळनेरला येत होते। रात्रभर प्रवास करून ते मंगरुळ गावाजवळ पोहोचले तेव्हा कार चालक आदित्य महाजन याला डुलकी लागली, त्यामुळे कार अनियंत्रित झाली। कारने सुरुवातीला दुचाकीला धडक दिली, त्यानंतर ती समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळली। या भीषण तिहेरी अपघातात कारमधील सुरेश महाजन, त्यांच्या पत्नी अनिता, चुलत भाऊ नंदलाल महाजन, त्यांच्या पत्नी निर्मला या चौघांसह दुचाकीवरील निलेश तावडे आणि फाल्गुनी भोई यांचा जागीच मृत्यू झाला। निलेश हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूरचे, तर फाल्गुनी ही सुरतची रहिवासी होती। या अपघातात कार चालक आदित्य सुदैवाने बचावला आहे, पण त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत। 7 वाजेच्या दरम्यान धुळेच्या दिशेने येणारी बलेनो, लाल कलरची बलेनो व त्याच्या पुढे असलेली 2 व्हीलर व तसेच अंमळनेर बळदेपो मधील बस ही अंमळनेर कडून धुळ्याकडे जात होती। मंगरुळ पासून धुळेच्या दिशेने सुमारे 1 किलोमीटर अंतरावरती जी कार होती त्याने समोरील असलेल्या 2 व्हीलरला धडक देऊन 2 व्हीलर ही बसच्या दिशेने बसच्या आतमध्ये घुसली, तसेच कार देखील रॉंग साइडने ती बसमध्ये घुसली। यामध्ये कारमध्ये असलेले एकूण 5 इसम होते, त्यापैकी 4 इसम जागीच मयत झालेले आहेत। तसेच कार चालक हे गंभीर जखमी असून त्याच्यावरती धुळे येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। तसेच बस मधील 1 जण किरकोळ जखमी असून त्याच्यावरती देखील अंमळनेर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। तसेच 2 व्हीलरवरती असलेले 2 इसम, एक महिला व एक पुरुष हे देखील जागेच मयत झाले आहेत। अशी एकूण 6 इसम जो आहे ते जागेच मयत झालेले आहेत। प्राथमिक माहिती अशी आहे की व्यारा गुजरात येथून ती कार येत होती व ती अंमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होती। मी चालक दिनेश भवनदास सोनवणे अंमळनेर आला। माझी नियोजित ड्युटी घेऊन अंमळनेर चाळीसगाव ड्युटी होती। मंगरुळच्या पुढे MIDC क्रॉस केल्यानंतर 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर गेल्यानंतर समोरून लाल कलरची एक बोलेरो गाडी आली। तो झोपेच्या नशेत हेरपट्या घालत होता। मी त्याला लाईट आणि हॉर्न दिला आणि माझ्या पुढे 50 मीटरवर मोटरसायकल चालत होती। तर पहिले त्या मोटरसायकलला त्याने धडक दिली। धडक दिल्यानंतर परत मला माझ्या बसला त्याने धडक दिली। माझ्या बसमध्ये जवळजवळ 30 ते 35 प्रवासी होते। मी जागेवर कंट्रोल केली नसती तर अजून मोठा अनर्थ झाला असता। कार चालक आदित्यने व्यारा ते मंगरुळ अशी सुमारे 250 किलोमीटर पर्यंत सुखरूपपणे कार चालवली, पण साखरपुड्याचं ठिकाण असलेला अंमळनेर हे फक्त 5 किलोमीटरवर राहिलेलं असताना हा दुर्दैवी अपघात घडला। सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सुरेश व अनिता महाजन यांच्या मुलाचं पुढच्या आठवड्यात लग्न होतं। त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा ठरला होता। या साखरपुड्यात मुलाच्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देता येईल म्हणून ते आनंदाने अंमळनेरला येत होते, पण क्रूर काळाने वाटेतच त्यांच्यावर घाला घातला। या अपघातामुळे संपूर्ण जळगाव जिल्हा सुन्न झाला आहे। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।